आयलवनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 10 ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा लोकांनी ओळखला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल। लाडकी बहीण नाही, लाडकी सत्ता हवी। आमदार बाळासाहेब थोरात यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका। जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती। नगर जिल्ह्यातील 1323 ग्रामपंचायती होणार मालामाल। 45 कोटी 23 लाखांचा निधी प्राप्त। शिर्डी विमानतळाला मल्हारवाडी ग्रामपंचायतने बजावली जप्तीची नोटीस। 8 कोटी 30 लाखाचा थकवला कर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना पोटशूळ। आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची टीका। कोपरगावात तिरंगा बाईक रॅली। विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन। खासगी वाहनांवर पोलीस लिहिल्यास आता होणार कडक कारवाई। प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश। आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू। स्वातंत्र्य दिनापासून श्रोत्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी। राहुरी शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ। रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।